आणि एकीकडे हा सगळा गुन्हेगारी पॅटर्न सुरू असताना दुसरीकडे बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा सामना झाला। हा सामना पाहिल्यानंतर आता सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना सुरू झालाय। पंकजा मुंडेंविरोधात सुरेश धसांनी दंड थोपटत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे, तर पंकजा मुंडे ही आक्रमक झालेत। 75,000 मतांनी निवडून आलाय, त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। बीड जिल्ह्यात आधी महायुतीतली धुसफूस समोर आली आणि आता त्याच बीड जिल्ह्यात भाजपातले अंतर्गत मतभेद पुन्हा समोर येतात। भाजप आमदार सुरेश धस आणि भाजपच्याच मंत्री पंकजा मुंडे यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय। पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचा इशाराच दिलाय। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात, आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही, पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही। त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले, पण आज आमचा निकाल कधी लागलाय? ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय? 23 नोव्हेंबरपासून आज 12 मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य, पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते, तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून, आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। विधानसभा निवडणुकीपासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात हा वाद पेटलाय। मतदारसंघात पंकजा मुंडेंनी विरोधात काम केल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे। विरोधात चिठ्ठी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराचं काम करण्याची सूचना पंकजा मुंडेंनी केली असा आरोप सुरेश धस यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धसांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट का घेत नाही असा सवाल सातत्यानं सुरेश धस यांनी उपस्थित केला। परळीतील गैरव्यवहारावरून आरोप करत सुरेश धसांनी मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यामुळेच शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या भाजपात खटके उडायला सुरुवात झाली, तेही उघड्यावर। भाजपातल्या याच अंतर्गत वादावरून आता विरोधकही चिमटे काढू लागलेत। कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे, त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का, हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आत्तापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही तर शिंदेंच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल, आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहीत नाही। फक्त कृपा करून, नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया, एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही, एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी ठेवू। पंकजा मुंडेंनी विधानसभेत विरोधात केलेलं काम सुरेश धसांच्या मनाला लागलंय आणि त्याचीच परतफेड म्हणून पंकजा मुंडेंविरोधातही त्यांनी कंबर कसली आहे। आता पक्षश्रेष्ठी सुरेश धस आणि पंकजा मुंडेंना पक्षशिस्तीची आठवण करून देत शांत बसवणार का, हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।